कुठपर्यंत पाहिलं होतं? काल पाहिलंच नव्हतं, काल कीर्तन झालं होतं. ठीक आहे, असो. हे आलं सोडवलाय का प्रश्न? 41वा का उत्तर येते याचं? हा, काय म्हणताय? पी, क्यू, आर, एस, टी आणि यू या 6 विमानांनी एका विमानतळावरून वेगवेगळ्या वेळेवर उड्डाणे केली. क्यू ने एसच्या नंतर आणि टीच्या नुकतेच आधी उड्डाण केले. आर ने एसच्या नंतर आणि क्यूच्या आधी उड्डाण केले. जर यू ने पीच्या नंतर लगेच इथं च पाहिजे होतं, लगेच उड्डाण केले पण सर्वात शेवटी उड्डाण केले नाही, तर सर्वात शेवटी कोणत्या विमानाने उड्डाण केले? होमवर्क होतं काय प्रश्न? हा, सांगा का सिक्वेन्स येते? पहिले काय ते सुरुवात कोणापासून झाली आहे? हा, पीच्या नंतर हा नंतर तरी सांगा, सोडवलं तुम्ही ना? होमवर्क दिलं होतं ना? हा, बरोबर आहे. यूपी, पीपी डबल झालं. टी पाहिजे का? कुठं? इथं टी पाहिजे, इथं हा, इथं टी पाहिजे, इथं पी पाहिजे. बरोबर आहे. असा सिक्वेन्स येते. सुरुवात याच्यापासून झाली, संपलं याच्यावर, सर्वात शेवटी कोण उडवलं म्हणते? पी तर ऑप्शनलेस नाही आहे. काय द्या? सोडवलंच नाही? सोडवा. म्हणजे तुम्ही होमवर्क सोडवत नाही, तरी सोडवा आता. तो कुठे गेला सोबतचा सोबती तुझा अमावस्या? हा, पी, क्यू, आर, एस, टी आणि यू या 6 विमानांनी एका विमानतळावरून वेगवेगळ्या वेळेवर उड्डाणे केली. क्यू ने एसच्या नंतर आणि टीच्या नुकतेच आधी केली आहे. कोण? टीनं. टीच्या नुकतेच आधी क्यू न केलाय, त्यानंतर एस न केला आहे. मग वरतून टी घ्यायला पाहिजे होतं. काय ते? पी यू, बर, हे मिटवून टाकू. बरोबर सांगत नाही तुम्ही. हा, इथं काय येत आहे? पी नंतर यू, एस, आर, टी, क्यूटी येते का? क्यूटी घेतो. असं सिक्वेन्स आहे. आता काय म्हणता? हे क्यू ने एसच्या नंतर उड्डाण केली म्हणते. क्यू ने, हाव, एसच्या नंतर आहे क्यू, बरोबर आहे. क्यू ने एसच्या नंतर आणि टीच्या नुकतेच आधी उड्डाण केली आहे, हे बरोबर आहे. आर ने एसच्या नंतर, आर न एसच्या नंतर उड्डाण केली आहे आणि काय म्हणताय नंतर, आणि क्यू आधी उड्डाण केले म्हणते, हे बरोबर आहे. जर यू ने पीच्या नंतर उड्डाण केले पण सर्वात शेवटी उड्डाण केले नाही म्हणते. यू ने पीच्या नंतर पण सर्वात शेवटी उड्डाण केले नाही, तर सर्वात शेवटी कोणत्या विमानाने उड्डाण केले म्हणते. काय येईल आता? आता टी येते. इथं मधात घोळ झाला होता, इथे आले पाहिजे टी. तुम्ही सोडवून नाही राहिले म्हणजे गणित. त्यानंतर 42वा स्किप, 43वा पटापट सांगा. होमवर्कच्या याचे उत्तर सांगा लागेल ना, कारण 30 प्रश्न लाईव्ह याच्यात राहते. आलोक चरण, ईशान, बिहू, दिविजा, फिंटू आणि गुना. फिंटू नाही, फिंटू प्रिंटिंग मिस्टेक नाही, इथे फिंटू आलाय ना. हे 7 पदवीचे 7 विद्यार्थी एका सरळ रेषेत बसले आहे. ठीक आहे, कसे बसले आहे? एका सरळ रेषेत असून सर्वांचे तोंड उत्तरेकडे आहे. केवळ 2 विद्यार्थी ईशानच्या डावीकडे बसले आहेत. केवळ 3 विद्यार्थी ईशान आणि आलोक यांच्या मध्ये बसले आहे. बिहू हा चरणच्या, बिहू कोणत्या राज्यातील नृत्य आहे रे? आसाम, बरोबर आहे. बिहू आसामचा नृत्य आहे. बिहू हा चरणच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे. बिहू हा आलोकचा लगतचा शेजारी नाही, इथं नाही दिलाय. नाही, दिविजा ही पिंटूच्या लगतच उजवीकडे बसली आहे. रेषेच्या अगदी डाव्या टोकाला कोण बसले आहे म्हणते. आता जर ही अशी लाईन पाडली तर 7 लोक बसवायचे आहे. उत्तरेकडे तोंड आहे, बरोबर आहे. इकडे तोंड आहे म्हणजे इकडची बाजू डावी आणि इकडची बाजू का उजवी. सांगा
कोण कोणाच्या बाजूला बसत आहे? सर्वांची दोन उत्तरेकडे आहे. केवळ 2 विद्यार्थी ईशानच्या डावीकडे बसले आहे म्हणते. ईशानच्या डावीकडे किती जण आहे? 2 जण. आता जर मी इथे ईशान घेतलं कुठंतरी मधात, जर मी इथे ईशान घेतलं, ईशान झाला, ईशान तिकडची उजवी बाजू, इकडची डावी बाजू, किती जण बसले आहे म्हणते? ईशानच्या डावीकडे 2 जण. मग इथं 1, इथं 2 जण बसवले. त्याच्यानंतर ईशान आणि अलोक, ईशानच्या डावीकडे बसले आहे. केवळ 3 विद्यार्थी ईशान आणि अलोक यांच्यामध्ये बसले आहे म्हणते. मग इथं पुन्हा जर एक विद्यार्थी दिला तर ईशान आणि अलोकच्या मधात 3 होईल का? नाही, तिकडे देऊ. मग इथं 2 सोडा लागल. 1 2 3 ईशान आणि इथं काय आला? अलोक. ठीक आहे, इथपर्यंत झाला. केवळ 3 विद्यार्थी. याच्या बिहू हा चरणच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे. आता उजवीकडे जायचं आहे तर इकडे जा लागल, इकडे जा लागल ना. आता बिहू कुठे येईल? जागा सांगा त्याची. चरणच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसलाय बिहू. ईशानच्या लगत इथं उजवीकडे कोण येईल? बिहू. हा, इथं आला बिहू. चरण कुठे येईल? ईशानच्या इथं चरण आला चरण. नंतर बिहू हा अलोकचा लगतचा शेजारी नाही म्हणते. नाही आहे, इथं नाही आहे बिहू, हा अलोक इथं आहे. दिविजा ही पिंटूच्या लगत उजवीकडे बसली आहे म्हणते. आलोक आणि बिहूच्या मधात. कोणाच्या? पिंटूच्या लगत उजवीकडे कोण आहे? दिविजा. इथं पिंटू येईल, इथं पिंटू आला, इथं काय येईल? इथं आली दिविजा. आता उरलं का? इथं येईन गुन्हा. म्हणजे असं सिक्वेन्स आहे याच्यात. इथं गुन्हा येईन, त्यानंतर चरण, ईशान, त्यानंतर बिहू आसामचं नृत्य आहे, बिहू, मग आलं फिंटू, हा, नंतर आहे दिविजा आणि नंतर आहे अलोक. असं सिक्वेन्स आहे. प्रश्न काय विचारला आहे तर रेषेच्या अगदी डाव्या टोकाला कोण आहे? उत्तरेकडे तोंड आहे म्हणजे इकडच्या साईडला आहे. इकडची बाजू डावी आणि इकडची बाजू का तर उजवी. मग एकदम डाव्या टोकाकडे कोण आहे तर गुन्हा आहे. आहे का ऑप्शन मध्ये गुन्हा? हो, ऑप्शन नंबर 4 असं यायला पाहिजे उत्तर. त्याच्यानंतर रोहितच्या वडिलांनी त्याच्यासाठी 5 कप्पे असलेले एक कपाट विकत घेतले म्हणते. 1300 रुपयाचा कपाट येते बाहेर. ठीक आहे. हा, आता मी त्या दिवशीच घेतला, पुस्तक ठेवायला जागा नव्हती होत. कोणाला पुस्तकं पाहिजे आहे का सांगा? कोणते पाहिजे ते सांगा. पुस्तकाची काम हे पुस्तकं धूळ खात आहे. धूळ खात आहे म्हणजे काय काय पुस्तकं डबल झाले आहे. त्याच्यामुळे आता ते वाचण्यात नसल्यामुळे ते तसेच खराब होण्यापेक्षा कोणाला दिले ते परवडते. कपाटच्या प्रत्येक कप्प्याला एक विशिष्ट क्रमांक दिला आहे. सर्वात वरचा जो कप्पा आहे, सर्वात वरचा, आता कपाट खालून चालू होते, बरोबर आहे. सर्वात वरचा कप्पा म्हणजे हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा 5वा. 5 कप्पे आहे. त्याने त्याच्या सर्व वैयक्तिक वस्तू अशा प्रकारे मांडल्या आहे जेणेकरून एक वस्तू एका कप्प्यावर ठेवली जाईल. इथे दिलाय, एक वस्तू एका कप्प्यावर ठेवली जाईल. स्टेशनरी असलेल्या कप्प्याच्या बरोबर खाली असलेल्या कप्प्याच्या बरोबर खाली पुस्तके ठेवली आहे म्हणते. खेळणी ही पुस्तकांच्या आणि चपलांच्या बरोबर मधोमध आणि कपडे असलेल्या कप्प्याच्या 2 कप्पे खाली ठेवली आहे. तर चौथ्या कप्प्यावर कोणती वस्तू आहे? पहिल्या कप्प्यावर काय येईल बघ? स्टेशनरी असलेल्या कप्प्याच्या बरोबर खाली असलेल्या कपड्यांच्या कप्प्याच्या बरोबर खाली पुस्तके, म्हणजे स्टेशनरी, कपडे आणि पुस्तक एका लाईनीत येईल, बरोबर आहे. इथं येईल, मग इथं आलं स्टेशनरी, त्यानंतर त्याच्या खाली कपडे, कपड्याच्या खाली काय? पुस्तके. हा, झालं. हा, खेळणी ही पुस्तकांच्या आणि चपलाच्या बरोबर मधात आहे. मग इथं जर
सॉरी, कपड्यांच्या कप्प्याच्या खाली, हा बरोबर आहे. खेळणी ही पुस्तकांच्या आणि चपलांच्या बरोबर मधोमध येईल म्हणते. आता पुस्तक इथं आले, मग इथं काय येईल खाली? चप्पल. इथं काय येईल मधात? खेळणी. मग विचारलं काय तर खालीलपैकी चौथ्या कप्प्यावर कोणती वस्तू ठेवली आहे? तिथे येईल खेळणी. किती आहे ऑप्शन नंबर? हो. चलो अजून. और किधर गए? हा, हे वाला सोडवलं होतं का तुम्ही? सणा दीपावली झालं होतं. हा सांगा, सणा दीपा काय? हा, सना, दीपा, सविता, आलिया, कविता, सुनीता, अरे बापा बापा, वनिता, लई जण आहे. थोडस वर करू. सांगा क्वेश्चन नंबर 45. काय? अनिता आणि आलिया एका वर्तुळ, किती जण आहे? 2 4 6 8 जण आहे. वर्तुळाकार टेबलावर खेळ खेळतात. अनिता आणि आलिया यांची तोंडे परस्परांसमोर आहे म्हणते. ठीक आहे. सना आणि दीपा या अनिता आणि आलियाच्या शेजारी नाही. वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे आणि अनिताच्या शेजारी आहे. कविता ही आलियाच्या शेजारी नाही आणि सविता ही दीपाच्या शेजारी नाही. जर सविता आणि दीपा यांनी जागेची अदलाबदल केल्यास पुढील पैकी कोणते विधान चुकीचे ठरेल म्हणते. पहिले हे मांडणी करा, मग विधान पाहू का म्हणते. तो सना, दीपा आणि 8 जण आहे. ठीक आहे. एक 2 3 4 5 6 7 8 झाले. 8 जण. अनिता आणि आलिया यांची तोंडे परस्परासमोर आहे. जर मी इथं अनिता घेतलं, जर मी इथं अनिता घेतलं तर इथं मला घ्यायला लागल आलिया. आलिया इथे आली. सना आणि दीपा या अनिता आणि आलियाच्या शेजारी नाही म्हणते. म्हणजे सना आणि दीपा या अनिता आणि आलियाच्या, म्हणजे इथेही सना आणि दीपा येणार नाही, इथेही सना आणि दीपा येणार नाही. समजत आहे का म्हणताय? तो सना आणि दीपा ह्या दोघी जणी जे आहे या अनिता आणि आलियाच्या शेजारी नाही म्हणते. आता शेजारी म्हणजे एक तर इथं इथेही पाहिजे, इथं किंवा इथं पाहिजे. म्हणजे हे ह्या 4 जागा सुटल्या, उरल्या 2च फक्त. ठीक आहे. मग कोण कुठं बसताय? जर मी इथं सना घेतलं, इथं सना घेतलं, इथं घेतो दीपा, याच्यावरून होते का हे दोघे या दोघांच्या शेजारी नाही आहे. त्यानंतर वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे आणि अनिताच्या शेजारी आहे म्हणते. सनाच्या उजवीकडे. आता सना इकडे पाहताय, टेबलाकडे गेम खेळत आहे ना, सेंटर फेसिंग आहे. आता सनाच्या उजवीकडे पाहताय तर कुठं येईल? इथं. सनाच्या उजवीकडे कोण आहे? तर इथं वनिता आहे, जे अनिताच्या शेजारी आहे म्हणते. हो बरोबर आहे. कविता ही आलियाच्या शेजारी नाही. हो, मग इथं नाही आहे, आलियाच्या शेजारी कविता येत नाही, तर कविता इथं येईल. आता कविता आलियाच्या शेजारी नाही आणि सविता ही दीपाच्या शेजारी नाही म्हणते. दीपाच्या शेजारी सविता नाही, तर मग सविता इथं येईल. मग उरलं कोण आता?
उरली कोण? सुनीता. असं यायला पाहिजे. झालं? अशी डायग्राम येते टोटल. चेक करा बरोबर आहे का. झालं? अशी डायग्राम आहे. 2 हिंट होत्या इथं. सना आणि दीपा ह्या अनिता आणि आलियाच्या शेजारी नव्हत्या, म्हणजे ह्या 2 जागा ऑलरेडी गेल्याच होत्या, याचं काही काम नव्हतं. त्यानंतर इथं दिलं होतं वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे पण अनिताच्या शेजारी आहे, मग हे जागा वॅकंट होती, हे जागा भरली. कविता ही आलियाच्या शेजारी नाही आणि दीपाच्या शेजारी बी नाही म्हणते, हे गेले इकडे येईल. आता उरलं का? जर सविता आणि दीपा, काय म्हणताय, सविता आणि दीपा यांनी जागेची अदलाबदल केली. सविता आणि दीपा, कुठे आहे सविता आणि दीपा? हा, आता इथं सविता आहे, बरोबर आहे, बरोबर आहे का. याची जागेची अदलाबदल करायची आहे. आता सविताच्या जागी मी घेतो इथं दीपा, इथं घेतली दीपा आणि इथं आली सविता. झालं? असं केल्यास खालीलपैकी असं केल्यास पुढील पैकी कोणते विधान चुकीचे ठरेल म्हणते. काय विचारलं आहे? चुकीचं ठरेल विचारलं आहे. बरोबर आहे का हे नाही विचारलं त्यानं. चलो. दीपा ही कविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे म्हणते. दीपा कविताच्या उजवीकडे विचारलाय, आहे का? कविताच्या उजवीकडे लगतच्या जागी कोण आहे? सविता आहे ना, कारण की दीपा आणि सविता आहे ना जागा अदलाबदल केली म्हणून ते वेगळ्या कलरने लिहिले, मग हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर सुनीता ही सविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे. सविताच्या लगत उजवीच्या जागी, हो, हे सविता इथं आहे, सविताच्या लगत उजवीकडे सुनीता आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दीपा ही कविताच्या समोर आहे म्हणते. दीपा हो आहे, इथं जागा बदलवली आहे ना. दीपा ही कोणाच्या समोर आहे? तर कविताच्या समोर आहे, तेही बरोबर आहे. नंतर तिसरं झालं. चौथं, सविता ही कविताच्या उजवीकडे लागून आहे. कविताच्या उजवीकडे सविता आहे का? हो, कविताच्या उजवीकडे सविता आहे, बरोबर आहे. मग चुकलं कोणतं? पहिलं. दीपा ही कविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे, हे चुकीचं आहे. हे याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 1. पहिलंच विधान चुकीचं आहे. नंतर 46वा. तरी सोडवा, काही नाही चालते. हे खालचं घेतलं होतं का एलएमएनओ वालं? हा, ठीक आहे, तेही सोडव. मग फक्त रँकिंग आणि ऑर्डर वाले गणित राहते. शुक्रवार शनिवार खतम चॅप्टर. ते लाईव्हच्या स्पीड न असल्यामुळे थोडंसं फास्ट लागून राहिलं, बाकी काही नाही. एका ओळीत काही व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून आहे. ओच्या उजवीकडे फक्त डब्ल्यू बसलाय. उत्तरेकडे तोंड आहे, ठीक आहे, सेंटर वरच्या दिशेनं. एका ओळीत काही व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहे. ओच्या उजवीकडे फक्त डब्ल्यू आहे. लक्ष द्या, याच्यात तुम्हाला एक छोटीशी हिंट आहे बरं. फक्त डब्ल्यू आहे, फक्त डब्ल्यू आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे आणि डब्ल्यू शेवटी येईल, बरोबर आहे का? अरे हो का नाही? नाश्ता नाही केला? केला का? केला? बाप, एवढा सकाळी टिफिन येते का? घरी राहते का रूमवर राहते? कायची भाजी बनवली? तुरीची दाणे. हा सीझन आहे तुमच्या दाण्याचा. बरं काम आहे बा. ओच्या उजवीकडे डब्ल्यू आहे, म्हणजे ओच्या नंतर डब्ल्यू आहे, एंडिंग डायरेक्ट, ठीक आहे. इथं जर विचार करायला गेलं आणि विचार घेईन नाही करायचं. हा,
ओच्या उजवीकडे उत्तरेकडे तोंड आहे, ठीक आहे, उत्तरेकडे तोंड आहे म्हणजे ह्या दिशेला पाहताय वरत. ओच्या उजवीकडे फक्त कोण आहे? डब्ल्यू आहे, शेवट. डब्ल्यू म्हणजे शेवट, डायरेक्ट. नंतर ओ हा वायच्या उजवीकडे 5व्या स्थानी बसलाय म्हणते. कोण? वायच्या उजवीकडे 5व्या स्थानी आहे, 5व्या स्थानी. म्हणजे ओ आणि वायच्या मध्यात किती जण आहे? 4. जर मी इथं वाय घेतला तर इथं 1 2 3 4 जण मधात बसले आहे. त्यानंतर ओ तिकडे आहे डब्ल्यू. नंतर जीच्या डावीकडे फक्त एक व्यक्ती बसली आहे म्हणते. बरं, पाहू कुठं बसते तर. ठीक आहे, आर आणि वाय यांच्या दरम्यान फक्त 2 व्यक्ती बसले आहे. तिकडे घेऊ का इकडे घेऊ? इकडे आणू. आर आणि वाय यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आहे, हे घेतले 2 इथं. त्याच्यानंतर जी हा जीच्या डावीकडे फक्त एक व्यक्ती बसली आहे म्हणते. ठीक आहे, पाहू नंतर त्याचं. जी हा आरच्या डावीकडे 3ऱ्या स्थानी, आरच्या डावीकडे 3ऱ्या स्थानी आहे म्हणजे जी इथं येईल पहिला आणि दुसरा. आर पासून 3रं स्थान डावीकडे कुणाचं आहे? तर जीचं. त्यानंतर इथे एक सेंटेन्स सुटलं, जीच्या डावीकडे फक्त एक व्यक्ती बसली आहे म्हणजे जीच्या डावीकडे इकडे येईल, बरोबर आहे, एक व्यक्ती बसली आहे. रांगेत इतर कोणी व्यक्ती बसली नसून तर एकूण किती व्यक्ती बसल्या आहे म्हणते? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. समजलं का केलाय तो? आता जे आज नवीन आहे त्याच्या डोक्याच्या वर जात असन, जे इथं होते त्याचे नसन समजत तर सांगा. समजून राहिलं का? का चालू आहे तर का मी एकटाच पटवून राहिलो? समजत आहे का? सगळ्याला समजत आहे? पक्क का फक्त होस? हा. 47. सोमवारी सुरू, हा प्रश्न झाला आहे का? एक कोणता प्रश्न घेतला होता आपण ना मग? हा, सोडवा. सोमवार पासून चालू केला होता. सोमवारी सुरू होऊन रविवारी संपणाऱ्या एका आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी KLMNO, P आणि S यापैकी प्रत्येकाची परीक्षा आहे. L ची परीक्षा बुधवारी आहे. ठीक आहे, L ची परीक्षा बुधवारी आहे, कन्फर्म आहे. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. सोमवारी चालू होणार आहे, रविवारी संपणार आहे. ठीक आहे, संडे मंडे ट्यूसडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे. संडे हो या मंडे, रोज खाव अंडे. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. हो ना, उद्यापासून चिकन खाता येते. हो, हेडक्वार्टर वरून सक्त आदेश होते, मार्गशीर्ष चालू आहे तर चिकन मटन खायचं नाही म्हणून घरून. ठीक आहे ना, तर तुम्ही दुसरं हेडक्वार्टर समजाल. तसं घेऊन काही नाही, त्याच्यामुळे खाणं बंद होतं. आज आहे गुरुवार शेवटचा. पोती किती वाजते ना? ते पोत्या घेऊन देते ते या ह्याच्यात देते का? पोती वाटप राहते ना, ते एक पोती देते, त्यात कथा राहायची श्यामबालेची, मी वाचली होती एक वेळा. पाहिजा कुठं वाटते तर काय, श्यामबाले नावाची एक ती कन्या राहते, तिला 2 बहिणी राहते वाटते काहीतरी. तर ते एक बहीण चांगल्या घरी जाते राजाच्या घरी, एक बहीण अशीच गरिबीच्या घरी जाते, तर तिची आई मरून जाते. मग तर ते श्यामबाला जे राहते ते लईच माजते मग, चांगल्या घरी पडली बा म्हणून. तर मग तिचा नवरा तिला म्हणते का तू गरिबीचा वेश घे, म्हणजे गरिबीचा आवान आणि जाऊन पाय, त्याला त्याची संपत्ती द्यायची राहते, कोणाला द्यायचं बा म्हणून. तर ते म्हणजे चांगल्या घरी पडलेली पोरगी आहे तिच्या घरी जाते, तर ते तिला हाकलून देते भिकारी नाली बा म्हणून रस्त्यावरूनच. पण ते जे गरीब पोरगी आहे तिच्या घरी जाते, तर ते तिले चांगलं खाऊ पिऊ घालते, सगळ्या गोष्टी देते. तर तिले वापस नेतानी ते तिले मीठ देते वाटते, तसंच काहीतरी आहे, मीठ देते. तर मीठ दिल्यावर मग ते घरी जाऊन जेवणात टाकते. तर तो तिला विचारते, तो का आणलं बा तुला तुझ्या पोरीच्या घरून, तिचा नवरा. तर ते सांगते का मी मीठ आणलं. तर तो हसते तिले मीठ आणलं बा म्हणून. तर नंतर मग ते जेवणात ते मीठ टाकते, तर त्या जेवणाची चव वाढते, ते बंदी संपत्ती ते तिले देते, त्या पोरीले जे मीठ देते ते. त्याच्यावर ते कथा आहे, असंच काहीतरी आहे जिथपर्यंत मला आठवते.
म्हणजे ते जेव्हा घरी लक्ष्मीपूजन नव्हते करत का तेव्हा ते कथा वाचत होते, त्यामुळे मग थोडं थोडं लक्षात आहे. लक्ष्मीपूजनच्या आधी बसत होतो पूजेले तर मी वाचायचो. हा, याचं उत्तर सांगा काय ते. पा यलची परीक्षा कधी आहे? बुधवार म्हणजे कोणता वार रे? संडे डबल झाला का? संडे डबल? हा ठीक आहे ना, मंडे इथं घेतो, संडे खाली घेतो. हा, बुधवारी कोणाचा पेपर आहे म्हणते? यलचा. सोमवार, मंगळवार, बुधवार. हा, त्याच्यानंतर यशच्या आधी 3 पेक्षा जास्त जणांचा पेपर आहे. यशच्या आधी 3 पेक्षा जास्त जणांची परीक्षा आहे. यन नंतर लगतच्या पुढल्या दिवशी यम ची परीक्षा आहे. के आणि यन यांच्या परीक्षे दिवसादरम्यान फक्त एका व्यक्तीची परीक्षा आहे. पी ची परीक्षा ओ च्या परीक्षेच्या लगतच आधीच्या दिवशी आहे. यम नंतर कोणाचीही परीक्षा नाही. ठीक आहे, यम नंतर कोणाचीही परीक्षा नाही म्हणजे यमचा पेपर सगळ्यात शेवटी आहे. म्हणून प्रश्न पूर्ण वाचायचा, मधातच सोडवायला घ्यायचा नाही. आता लक्ष द्या. तर खालीलपैकी ओ ची परीक्षा कोणत्या दिवशी? काय म्हणताय? यशच्या आधीपेक्षा, यशच्या आधी 3 पेक्षा जास्त, मग 1 2 3 4 इथं यश घेऊ का? शुक्रवारी 3 पेक्षा जास्त म्हणलं आहे तर तिथं यश घेऊन पाहतो. त्यानंतर यन नंतर लगतच्या पुढल्या दिवशी कोणाचा पेपर आहे म्हणते? यमचा. यन नंतर यम आहे, लगत आहे, मधात दिवसाची गॅप आहे का? नाही. जर मग मी इथं यन घेतलं तर मला इथं यम घ्या लागते. नाही, अरे सॉरी, यम खाली आला आहे का? बरं, यन नंतर लगतच्या दुसऱ्या दिवशी कोणाचा पेपर आहे? तर यमचा. हे झालं. के आणि यन यांच्या परीक्षेच्या दिवसादरम्यान फक्त एकाच व्यक्तीचा पेपर आहे. कोणाच्या? के आणि यन. यन इथं ऑलरेडी भेटलाच आहे तर के आणि यनच्या दरम्यान यशचा पेपर आहे. आता उरला का? पी ची परीक्षा ओ परीक्षेच्या लगतच आजच्या दिवशी आहे. पी ची परीक्षा ओ च्या आधी आहे, बरोबर आहे. मग इथं ओ येईल यमच्या दिवशी, मंडेले ओ चा पेपर राहील. नाही, हा, पी इथं काय येत आहे? झालं. असं सिक्वेन्स बसायला पाहिजे. म्हणून गणित पूर्ण वाचायचं. तुम्हाला 2 हिंट दिल्या होत्या इथं. पा इथं दिलं होतं यलची परीक्षा बुधवारी आहे आणि एक शेवटी होतं यम नंतर कोणाचीही परीक्षा नाही. मग तर तुम्ही इथं सुरुवात केली असती, यशचं मांडलं नंतर मांडायला लागले असते, हिशोब नाही लागत. म्हणून गणित पूर्ण वाचायचं. जेव्हा तुम्ही गणित पूर्ण वाचता तेव्हा हे आणि हे 2 कीवर्ड भेटले होते. त्यानंतर यनच्या नंतर यमचाच पेपर होता लगत, ते त्यानं सांगितलं होतं. यन अन केच्या मधात एक पेपर राहील, हे होतं तर यशचा पेपर होता. मग इथं पीच्या नंतर ओचा पेपर होता. आता काय विचारलाय? ओ ची परीक्षा कोणत्या दिवशी असेल म्हणते. कोणत्या दिवशी राहील मग? सोमवार, मंगळवार. पहिलंच ऑप्शन आहे मंगळवार, बरोबर आहे. अरे हो का नाही? 50वा प्रश्न. हा नाही, ते नंतर, पहिले 50. काजल, किरण, कीर्ती, बापा क कसं आहे सगळे, कुसुम या एका गोलाकार टेबलाभोवती आतील बाजूस तोंड करून बसले आहे. ठीक आहे, बसू द्या. झूम करू? तुम्ही तुमच्या फोनचा बी झूम वाढवा जरासा. एकदम झूम करेल तर ते डिस्प्लेच्या बाहेर निघून जाते. काजल, किरण, कीर्ती, कोमल आणि कुसुम. कीर्ती ही काजलच्या उजवीकडे आहे. काजलच्या उजवीकडे कीर्ती आहे आणि कोमलच्या डावीकडे दुसरी बी कीर्तीच आहे. काजल आणि कोमल यांच्या दरम्यान कुसुम नाही. नाही म्हणते रे. तो प्रश्न झालाय आपला. तो जो 48वा प्रश्न आहे ना, तो आपण केलाय. स्लाइड मध्ये होता तो प्रश्न. किती जण आहे? 5 आहे पक्क. 1 2 3 4 5. ठीक आहे, चलो 5 जण आहे. 1 2 3 4 5. काय म्हणता हे? कीर्ती ही काजलच्या उजवीकडे बसली आहे. हा, आता काय म्हणताय? आतील बाजूस तोंड आहे, बरोबर आहे. म्हणजे सगळे लोक इथं पाहत आहे, सेंटर फेसिंग आहे. काजलच्या उजवीकडे कोण बसली आहे?
काजलच्या उजवीकडे म्हणजे इकडे येईल कीर्ती, बरोबर. कीर्ती आली नंतर, आणि कोमलच्या डावीकडे दुसरी कोण आहे? कीर्ती. इथे दिला आहे ना. आणि कोमलच्या डावीकडे दुसरी आहे, गोष्ट वाट चालू आहे कीर्तीची. आता कोमलने कुठं बसू? इथं. इथं डावीकडे म्हणते ना, इथं बसवा लागल ना. इथं तर बसली ते. कोमलच्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर कीर्ती आहे म्हणते ना. हा झालं, कोमलच्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर. त्याच्यानंतर आता उरलं का? कोमल, काजल आणि कोमल यांच्या दरम्यान कुसुम बसत नाही. काजल कुठं आहे? काजल आणि कोमल यांच्या दरम्यान कुसुम बसत नाही, तर कुसुम इथं बसल. कुसुम उरली कोण? किरण. 31. चलो किरण. आता काय विचारलं आहे? तर कीर्तीच्या डावीकडे दुसरा कोण आहे? तर किरण येईल. सेंटर फेसिंग आहे, इकडची बाजू डावी. मग दुसऱ्या स्थानकावर कोण बसला आहे? तर 2. तर इथे येते किरण. झालं. क क क किरण, पिक्चर मधली किरण. अरे कुठं गेलं रे? हा थोडस लहान करतो. हा सोडवा. 49. बापरे, चक्कर येऊन तर नाही पडाल? हा 49 झूम करीन तर दखाल जाते. ठीक आहे, फोटो काढून घ्या, सोडून पाहिजे नंतर. 2 आहे त्याच्यात, खतरनाक आहे. जेवणाचं आमंत्रण आहे त्याच्यात. ठीक आहे, जेवताना सोडवता म्हणजे लवकर समजाल. अरे काढला नाही का फोटो? झालं. फोटोच काय जा, गुगल लेन्स घेऊन करू नका, नाही तर लगेच गुगल लेन्स न स्कॅन करा. मला माहित आहे तुम्ही हुशार आहे म्हणून. झालं. हे त्याच्या खालचं प्रश्न ए वालं. झालं का? झालं, बहुत टाइम झाला. शेवटी काढला फोटो. चलो अजून प्रश्न राहिले आहे. हे झालं विमान उडवला. हा 40वा प्रश्न. 40. दिशा किती आहे टोटल? 10. 10 कोण म्हणे? 10 कोण म्हणे? 10 म्हणे कोणतरी म्हणे ना. 10 म्हणे. कान वाजली नाही काय माझी? तरी 8च होते. दहा दिशा मग तसं तर डावी उजवी बी होते. 12 व्हायला पाहिजे. 10 धरले तर 12 होते. पुण्यात गेला तर वरच्या अंगाला एक होते, खालच्या अंगाला एक होते. इधर से जाको उधर पलटो ते एक होते. असं थोडी आहे. स्टँडर्ड दिशा किती आहे? 8. तसं आहे ना, 8 दिशा आहे. बरोबर आहे. हा सांगा का कुठं आहे? अरे वा, थांब ना रे बा. काऊन? हा वरचे उत्तर, खालची दक्षिण. पडला वामन उसात, इकडे पुणेकर आले दक्षिणेकडे नाचत. असं आहे ते. असं आहे ते गणित. हे इथून चालू होते. पडला वामन उसात, इकडे पुणेकर आले दक्षिणेकडे नाचत. असं आम्ही
पहिले पाठ करायचो. आता काही लोक हे 4च लिहिते, मग इकडे वानर इकडे आला नाही, ते जे आहे नाही वानर तुंड्या नाही काही सरच्या ट्रिक खतरनाक आहे काही पण काही ठिकाणी लागू नाही होत. दिशा लागू होते, पण काही ट्रिक्स अशा आहे ज्याच्यात नाही लागू होत. तुम्ही मोरा वाडंबेचं पुस्तक वाचता का मराठीसाठी? मोरा वाडंबेचं बी पुस्तक वाचायचं, एकाच पुस्तकावर डिपेंड नाही राहायचं कधीच. आता हे चालू आहे ना मराठी लाईव्ह चालू आहे, मग सांगेल. हे झालं का तुमचं सोडवून? हे म्हणतो आपलं 9 प्रकार 9 सर्वनाम झाले का? नाही ना, विभक्ती चालू आहे ना. नित्या इकडे ये, पाहिलं मी त्या दिवशी, दिसलं मी जेवतच होतो, आलं त्याच्यात. हा काय आहे उत्तर याचं? जर पूर्व दिशा ही दक्षिण पूर्व दिशा बनली, जर उत्तर पूर्व दिशा ही दक्षिण पूर्व दिशा बनली, पूर्व दिशा ही दक्षिण दिशा बनली, दक्षिण पूर्व दिशा ही दक्षिण पश्चिम दिशा बनली, काही नाही करायचं. हे डायग्राम काढायची जशी दिली आहे इथं. वापस एक दुसरी डायग्राम काढून घेऊ बाजूलेस. कॅचेतच करू दुसऱ्या कलरनं, दुसरा कलर वापरू ना, कलरची कमतरता नाही आपल्याजवळ. हा सांगा काय म्हणताय? उत्तर पूर्व दिशा कोणती? उत्तर पूर्व दिशा म्हणजे कोणती? ईशान्य. उत्तर पूर्व दिशा ही दक्षिण पूर्व दिशा बनली. आता दक्षिण पूर्व आहे, हे काय होईल? तर नैऋत्य होईल. मग तेच तर म्हणून राहिलो, इथं काय येईल? आग्नेय. त्याच्यानंतर पूर्व दिशा ही दक्षिण दिशा बनली. पूर्व दिशा कुठं आहे? हे पूर्व दिशा. हे दिशा का बनली? दक्षिण दिशा बनली. दक्षिण पूर्व दिशा ही दक्षिण पश्चिम. दक्षिण पूर्व दिशा कोणती आता? दक्षिण पूर्व दिशा आग्नेय. हे का बनली? दक्षिण पश्चिम दिशा बनली. हे का बनलं आता इथं? नैऋत्य बनल. बरोबर आहे. याप्रमाणे पुढे तर दक्षिण दिशा कोणती दिशा बनेल म्हणते. आता हे कोणती बनली आहे? दक्षिण. इकडची दिशा का होईल मग आता? पश्चिम. आता हे दक्षिण झाली, ते का होईल? उत्तर. मग उत्तर का होईल? पूर्व होईल ना. पूर्व हे पश्चिम, हे नैऋत्य आहे. हे आग्नेय, नैऋत्य. आता इथं काय येईल? वायव्य. आणि इथं आता काय आलं? दक्षिण दिशा कोणती दिशा बनली? हे दक्षिण दिशा का बनली आहे आता? तर पश्चिम दिशा बनली. जुनी डायग्राम काढली असती, त्याच्यावरच ओव्हरराईट केलं तरी बी जमते. तुम्हाला इकडच्या 4 बाजू दिल्या होत्या, इकडल्या बाजू काढायच्या होत्या. समजलं? पक्क? एकदा सांगू, ह्या आपल्या नॉर्मल दिशा आहे ना, ह्या नॉर्मल लिहिल्या आहे. हे पश्चिम उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. हे पूर्व पश्चिम, वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य लिहिले. आता त्यात तो काय म्हणताय? जर उत्तर पूर्व दिशा ही दक्षिण पूर्व दिशा बनली. आता उत्तर पूर्व दिशा कोणती आहे? ईशान्य. ठीक आहे, उत्तर पूर्व आहे, ते दक्षिण पूर्व दिशा बनली. मग आता दक्षिण पूर्व दिशा कोणती आहे? तर आग्नेय. आता उत्तर पूर्व हे दक्षिण पूर्व काय? दक्षिण पूर्व बनली. म्हणजे ईशान्य दिशा ही आग्नेय दिशा बनली, पूर्व दिशा ही दक्षिण दिशा बनली. पूर्व दिशा जी आहे हे काय झाली? हे दक्षिण दिशा बनली. त्यानंतर दक्षिण पूर्व दिशा ही दक्षिण पश्चिम दिशा बनली. दक्षिण पूर्व दिशा म्हणजे कोणती आहे? आग्नेय दिशा आहे, ते काय झाली? दक्षिण पूर्व दिशा ही काय झाली? दक्षिण पश्चिम दिशा झाली. म्हणजे हा जो कॅलेंडर आहे हा असा थोडासा फिरवला त्याने, बाकी काहीच नाही केलं. हे पहा, ईशान्यले आग्नेय केलं, नंतर असं उलट फिरवलं. हा वरता आला, नंतर दक्षिण इथं आला, नैऋत्य इथं आला. समजत आहे? ऍज इट इज होतं, याला थोडंसं फिरवलं, बाकी काहीच नाही केलं. तर मग काय विचारत आहे तो? तर पुढे तर दक्षिण दिशा कोणती? मग हा असा फिरला. तर आता इथं जे होता एक सोडून पुढे गेलाय. तर हा जो पश्चिम होता हा दक्षिणच्या जागी आला, हा याच्या जागी नैऋत्यच्या जागी का आला? आग्नेयच्या जागी नैऋत्य आला. हा दक्षिण इथं होता, हा पूर्वच्या जागी गेला. हा वरचा सरकल्यामुळे हा आग्नेय ईशान्यच्या जागी आला. बरोबर आहे? तसंच मग हे इकडे पुढे गेलं एक सोडून, तर उत्तरच्या जागी काय येईल? पूर्व येईल. हे आलं, उत्तरच्या जागी पूर्व घेतलं. मग आता उत्तरात काय येईल? पश्चिम.
दक्षिण दिशा का बनल तर पश्चिम. दुसरं विचारलं असं तरी सांगू शकत होते तुम्ही पश्चिम दिशा उत्तर दिशा बनल, कारण की ऑलरेडी इथं हा असा फिरल्यामुळं पूर्व दिशा का झाली आहे, दक्षिण दिशा झाली आहे. नेक्स्ट 36. हे गुणोत्तर वाले उद्या पाहू. उद्या आता सगळे रँकिंग अँड ऑर्डर वाले पाहू. होमवर्क होता. समद्विभुज समलंब चौकोन म्हणजे का? समद्विभुज समलंब चौकोन. पहिले ते सोडवा. 36. होमवर्क होतं. काय आन्सर येते? बाकीच्या सोडवलं का? नाही. सोडवा मग पहिले लवकर. कायदा आहे. खालील माहिती वाचा. जाऊ द्या. एका 7 मित्र आहे. ठीक आहे. 7 मित्र एका सरळ ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसले आहे, परंतु याच क्रमाने बसतील असे नाही. ठीक आहे. 7 जण आहे. 1 2 3 4 5 6 7. नंतर आय हा ओळीच्या मध्यभागी बसला आहे म्हणते. बरोबर आहे. आय कुठं आहे? ओळीच्या मध्यभागी. इथे येईल आय बरोबर सेंटरले. त्यानंतर जी हा ओळीच्या एका टोकाला बसला आहे. आता तो एक तर इकडे असू शकते. आता उत्तरेकडे पाहताय म्हणजे इकडची बाजू होईल डावी आणि इकडची बाजू होईल उजवी. त्याच्यानंतर जीचा अजून काही हिशोब नाही लागत आहे. एफ हा ओळीच्या कोणत्याही टोकाला बसलेला नाही म्हणते. नंतर एच हा यलच्या डावीकडे तिसऱ्या स्थानकावर बसला आहे. यलच्या डावीकडे तिसऱ्या स्थानकावर. जर मी यल इथं घेतला एच कुठं येईल? पहिला दुसरा तिसरा. इथं नाही यात. यलच्या डावीकडे तिसऱ्या स्थानकावर कोण बसला आहे? आता पहा इथं का दिला आहे? जी ओळीच्या एका टोकाले बसला आहे आणि एफ ओळीच्या कोणत्याही टोकाले बसलेला नाही म्हणते. जी टोकाले आहे तर डाव्या टोकाले किंवा उजव्या टोकाले राहील. आता यलच्या डावीकडे तिसऱ्या स्थानकावर कोण बसला आहे? तर यच. तर यल हा ई चा शेजारी नाही म्हणते आणि एफ हा के च्या त्वरित डावीकडे बसला आहे. आता यच कुठं बसन सांगा? यलच्या डावीकडे तिसऱ्या स्थानकावर आहे. यल इथं घेऊ. यलच्या डावीकडे तिसऱ्या स्थानकावर. पहिला दुसरा तिसरा. इथं काय येईल मग? यच. यच हा यलच्या डावीकडे तिसऱ्या स्थानकावर आहे. झालं. तर यल हा ई चा शेजारी नाही म्हणते. यल कोणाचा शेजारी नाही आहे? ई चा. म्हणजे ई इथं येणार नाही किंवा ई इथं बी येणार नाही. ई इथं येईल किंवा इथं येईल. इकडच्या साईडला येईल. नाही शेजारी म्हणजे इथं नाही येईल. इथं येऊ शकते. नंतर एफ हा के च्या त्वरित डावीकडे बसला आहे म्हणते. के च्या त्वरित डावीकडे एफ बसलाय.
पण एफ हा ओळीच्या कोणत्याच टोकाला बसला नाही. एलच्या लगत जर घेतलं, यल आणि ई शेजारी नाही म्हणते, तर केच्या त्वरित डावीकडे आहे. के जर इथं घेतला तर इथं येईल एफ. बरोबर आहे का? केच्या त्वरित डावीकडे बसला एफ, यल हा ई चा शेजारी नाही, तर ठीक आहे. आता इथे एक स्टेटमेंट भेटलं आपल्याला, एफ ओळीच्या कोणत्या टोकाला बसलाय का? नाही आहे. पण इथे एक उरला आहे का जी ओळीच्या एका टोकाला बसलेला आहे. मग मी इथं घेतो जी. आता इथं उरला इथं ई. यल आणि ई शेजारी नाही आहे. आता खालीलपैकी कोणत्या जोडीतील व्यक्ती या एच च्या त्वरित शेजारी आहे म्हणते. एच च्या त्वरित शेजारी येते मग इथं एक तर जी आणि दुसरा येते ई. आहे का? हो, हे पहिलं ऑप्शन आहे, ई आणि जी. त्यानंतर पुढचं खाली आहे का? ईच्या त्वरित ईच्या उजवीकडे किती व्यक्ती बसले आहे म्हणते. किती आहे? एक मिनिट. हा, ईच्या कुठं आहे? ईच्या उजवीकडे. बरोबर आहे. ईच्या उजवीकडे किती व्यक्ती आहे? 4. ईची उजवी बाजू इकडे जायचं आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. किती जण आहे? 4. नंतर उजव्या टोकाकडून 5व्या स्थानी बसलेल्या व्यक्तीच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेली व्यक्ती कोण? उजव्या टोकाकडून 5व्या स्थानावर बसलेल्या व्यक्तीच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानकावर. उजव्या टोकाचा 5वा, इथं पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. आता हा इकडे गेला तर डावा, याच्या उजवीकडे 3रा विचारलाय, याच्या उजवीकडे 3रा, मग कोण येईल? पहिला, दुसरा, तिसरा. इथं एफ येते. मग उजवीकडून 5वा ई, याच्या उजवीकडे 3रा कोण आहे? तर एफ. मग इथं काय आलं? एफ आलं. समजलं तुम्ही रे? पक्क? आज तो आला नाही मोठू, त्याला सांगा लागते उद्या आल्यावर. थांब, सांगतो त्याला उद्या येऊ दे. हा, हे वाला सोडवलं होतं, डंपरवाला सोडवलं होतं का? हा, 6 वाहने एका ओळीत उभी केली आहे. हा, होमवर्क होता का? ठीक आहे. 6 वाहने एका ओळीत होती. तू विचारला आहे प्रश्न, उजव्या टोकाले असलेले काय काढायचं आहे? उजव्या टोकाला असलेले वाहन निवडा म्हणते. मग काय आहे तिथे उजव्या टोकाले वाहन? चलो, किती आहे? 6. उजव्या टोकाला वाहन असलेले वाहन डंपर नाही म्हणते. म्हणजे इथं जर उजवा घेतला टोक, इथं उजवीकडे घेऊ, इथं डावीकडे घेऊ. चलो, उधर राईट, इधर लेफ्ट. उजव्या टोकाला असलेले वाहन डंपर नाही. ठीक आहे. मोटार बाईक व डंपर एकमेकाच्या शेजारी नाही. आता लॉरी हे डाव्या बाजूचे पहिले वाहन आहे. डाव्या बाजूकडून जर इथं आलो आपण, इथं काय येईल? पहिले इथं लॉरी आला. त्यानंतर टेम्पो हे उजवीकडून दुसरे वाहन आहे, म्हणजे इथं पहिला येईल. इथं दुसरा वाहन काय आहे? हा, इथं आला टेम्पो. त्याच्यानंतर उजव्या टोकाला असलेले वाहन डंपर नाही आहे. ठीक आहे, जाऊ दे. मोटर बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाही म्हणते. आता किती जण आहे टोटल? 6 ना. पहिलं झालं, पहिलं, हे दुसरं, तिसरं, चौथं, हे 5वं, हे 6वं. ठीक आहे, जागा वॅकंट आहे. नंतर छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहे. इथे येऊ शकते, इथं बी येऊ शकते, इथं बी येऊ शकते. नंतर मोटार बाईक व डंपर, कुठे गेलं? मोटार बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाही. नंतर उजव्या टोकाला असलेले वाहन डंपर नाही. इथं काय येते? हा, इथं डंपर जर घेतला तर नंतर काय येते? छोटी व्हॅन व कार. छोटी व्हॅन, इथं येईन कार, आणि इकडे काय आलं? मोटार. मोटार बाईक व डंपर. ठीक आहे, मोटार बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाही आहे, हेही बरोबर आहे. छोटी व्हॅन आणि कार एकमेकांच्या शेजारी आहे.
छोटी व्हॅन अनकार एकमेकाच्या शेजारी, बरोबर आहे ना. मग काय विचारलं आहे, उजव्या टोकावर विचारला आहे ना, तर मग उजव्या टोकावर मोटार येईल नाही इथं, हे काय मोटर ऑप्शनला आहे ना, उजव्या टोकावर मोटार येते. सोडवलं होतं का, होमवर्कचाच प्रश्न होता, सोडवायला पाहिजे होते तुम्ही ना. हे झालं होतं ना वर्तिकावालं, क्रमाने बसले आहे, हे उत्तरेकडे तोंड करून आहे, हे होमवर्क होतं का. हा, काय याचं उत्तर 35. 6 व्यक्ती विनय, विजय, वरुण, वर्षा, विनोद आणि वर्तिका एका ओळीत बसलेले आहे, मात्र त्याच क्रमाने असणे असे आवश्यक नाही. उत्तरेकडे तोंड करून बसला आहे म्हणते. किती जण आहे, 6 व्यक्ती आहे. ठीक आहे, उत्तरेकडे तोंड आहे म्हणजे इकडच्या बाजूला 6 जण आहे. 1 2 3 4 5 6. काय आलं पाहिजे, 1 2 3 आणि 6. विजय हा वर्तिकापासून 3 स्थान सोडून बसलेल्या वर्षाच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी, म्हणजे वर्षाच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी विजय आहे, जो वर्तिकापासून 3 स्थान सोडून बसला आहे. विजयच्या शेजारी नसलेल्या वरुणच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे विनय. विनोदच्या लगत उजवीकडे कोण आहे म्हणते. घरी माग आहे का रे, घ्या लवकर, सरची बॅच आहे, सर येतील. होमवर्क होता, होमवर्क होता का, काय येत आहे प्रश्न, उत्तर काय येत आहे. बाकीच्या लोकांना होमवर्क नाही सोडवलं का रे. हा, कोण कुठं बसते एवढं सांगा मला पहिले. इथं सुरुवातीला कोण बसते, हा इथं वर्तिकापासून 3 स्थान सोडून बसलाय विजय, बरोबर आहे का. इथं येईल विजय, अरे हो का नाही. हा, विजय वर्तिकापासून 3 स्थान सोडून बसलेल्या वर्षाच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय, तर विजय. वर्षाच्या उजवीकडे म्हणजे वर्षा इथं येईल. त्यानंतर विजयच्या शेजारी नसलेल्या वरुणच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी, विजयच्या शेजारी नाही पण वरुणच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण आहे, तर विनय. इथे एक जागा वॅकंट आहे बरं. हा, कुठं काही नाही आता सांगा. वर्तिका, वर्षा, विजय झालं, पुढं वर्तिका, वर्षा आणि विजय. विजयच्या शेजारी नसलेल्या वरुणचा, आता विजयच्या शेजारी म्हणजे एक तर इथं आणि इथं पाहिजे, नसलेल्या वरुणच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी. जर मी इथं वरुण घेतलं, वरुणच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी, पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी कोण आहे, तर विनोद. हा, विनोद. मग उरला का, 1 2 3, कोण उरलं रे, 1 2 3 4 5, उरला कोण, नाही ना, विनय घेतला ना आपण इथं, हे कावे, सॉरी, वरुणच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी विनय बसला होता, म्हणजे इथं विनय पाहिजे. एक मिनिट, चलो इथं येईन विनय, इथं आला विनोद. हा, आता काय येत आहे, विनोदच्या लगत उजवीकडे कोण बसलाय, डावीकडे झाला, कोणीच नाही येत आहे. कसं केलं मग तुम्ही ना, कसं केलं होतं, होमवर्क होता ना, अजून हो म्हणून राहिले, सांगा बरोबर, सांगा लवकर लवकर सांगा, बॅच सोडायची वेळ होता. हा, विजय हा वर्तिकापासून 3 स्थान सोडून बसलेल्या वर्षाच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी विजय होता. जर इथं सोडवायला घेतलं, काय म्हणता, हे वर्तिकापासून 3 स्थान सोडून बसलेली कोण आहे, तर वर्षा. जर मी इथं वर्तिका घेतली, हा इथं जर मी वर्तिका घेतलं, अरे वा, हा इथं जर वर्तिका घेतलं, तर वर्तिकापासून 3 स्थान सोडून बसलेली कोण आहे, वर्षा. 3 स्थान सोडून, हे पहिलं स्थान, हे दुसरं स्थान, हे तिसरं स्थान.
तिसरं स्थान सोडून कोण बसली आहे? 3 स्थान सोडून बसली आहे इथं वर्षा. वर्षा हिच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय? तर विजय. हिच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी म्हणजे इथं पुन्हा पहिला दुसऱ्या स्थानी इथं आला विजय. ठीक आहे, झाले 1 2 3 4 5 6 नाही 1 3 स्थान आहे ना, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा. कोण कुठं का घेऊ सांगा तुम्ही ना. विजय सांगितलं ना उत्तर, मग विजय कोण म्हणे? काऊन रे, बरोबर सांगा ना रे. हा, सुरुवातीला कोण आहे? लवकर लवकर सांगा. सुरुवातीला कोण आहे? विनय. हा, वरुण, विजय, विनोद, हा, नंतर वर्षा. असं येते का? पिणे काम नाही करताय. काय म्हणताय? विजय हा वर्तिकापासून 3 स्थान सोडून बसलेल्या, वर्तिकापासून 3 स्थान सोडून बसलेली कोण आहे? वर्षा. 1 2 3 स्थान सोडून वर्षा आहे. तिच्या विजय उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसलाय म्हणते. वर्तिकाच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण आहे? तर विजय आहे. हा, इथं विजय आला. त्याच्यानंतर विजयचा शेजारी नसलेला वरुण. वरुण कुठं आहे? विजयचा शेजारी नसलेला वरुण म्हणते. इथं वरुण आहे, शेजारी नाही पाहिजे. विजयचा शेजारी नसलेला वरुणच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी. होमवर्क मध्ये सोडवून पहा. होमवर्कच होता, होमवर्क मध्ये सोडवून पहा. नाही आला तर उद्या सांगतो. हा, 31. 31 सोडवा, शेवटचं. दिलेली माहिती वाचून त्यातील चुकीचे संदर्भ निवडा. ABCDEFGH ही चित्रे समान अंतरावर वर्तुळाकार सभागाराच्या सर्क्युलर हॉल भिंतीवर प्रदर्शित केली आहे. बी हे जी आणि डी च्या दरम्यान आहे. एच हे बी च्या डावीकडे तिसरे आहे आणि ए च्या उजवीकडे दुसरे आहे. सी हे ए आणि जी च्या दरम्यान आहे. किती जण आहे? 2 4 1 2 3 4 8 जण आहे. सर्कल पाडतो इथं. 1 2 3 4 5 6 7 8. हा, 8 आले. आता जी आणि डी च्या दरम्यान कोण आहे? जी आणि डी च्या दरम्यान बी आहे. जर इथं जी घेतला, इथं डी घेतलं, इथं येईन बी. त्याच्यानंतर बी च्या डावीकडे तिसऱ्या स्थानकावर कोण आहे? तर एच. बी च्या डावीकडे तिसऱ्या स्थानकावर, पहिला दुसरा तिसरा, इथं एच आहे. तसेच ए च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानकावर, मग जर इथं ए घेतलं तर ए च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानकावर एच आले. सी हे ए आणि जी च्या दरम्यान आहे म्हणते. नाही, सी हे ए आणि जी च्या दरम्यान प्रदर्शित केले असून, आता ए आणि जी च्या दरम्यान सी पाहिजे. जागा बदलव का? हा, कोणाची कुठं करू? जी आणि डी ची बदलवू. ठीक आहे, इथं घेतो जी. बरोबर आहे का? डी पाहिजे इथं? लवकर सांगा का पाहिजे? डी. डॉग. डी इथं, जी इथं. त्याच्यानंतर आता काय आहे? बी च्या डावीकडे तिसरे कोण आहे? एच. बी च्या डावीकडे तिसरा, पहिला दुसरा तिसरा, इथं येईन एच. नंतर आणि ए च्या बी च्या डावीकडे तिसरे, पहिलं दुसरं तिसरं एच आहे आणि ए च्या उजवीकडे दुसरं म्हणते. मग ए इथं येईन ना रे. ए च्या उजवीकडे दुसरं. नंतर
सी हे ए आणि जी च्या दरम्यान प्रदर्शित केले आहे. हो बरोबर आहे. त्यानंतर प्रदर्शित केले असून बी व ई व्यासाच्या परस्पर विरुद्ध नाही म्हणते. बी आणि ई हे काय येणार नाही, विरुद्ध येणार नाही. मग एक तर ई इथं बी येऊ शकते, ई इथं बी येऊ शकते. अजून काय उरलं आहे? ए झालं, बी सी बी झाला आहे, बी ई एफ उरला आहे ना. मग इथं ई बी येऊ शकते किंवा एफ बी येऊ शकते. इथं बी ई किंवा एफ येऊ शकते. एफ बद्दल काही दिलंच नाही त्यानं. कसं सॉरी ए अन अच्छा इथं पाहिजे का? मी याच्या दरम्यान केलं वाटतं. हा एक मिनिट, इथं पाहिजे सी. हा आता हा आता काय म्हणता हे बी आणि ई बी व ई हे असणार नाही म्हणते आमने सामने. मग इथं एफ. हा ठीक आहे. आता सी व ई व्यासाच्या परस्पर विरुद्ध प्रदर्शित केलेली आहे. सी व ई आहे का? हो बरोबर आहे. सी आणि ई विरुद्ध आहे. त्याच्यानंतर जी हे ए व बी च्या दरम्यान आहे. जी ए व बी च्या दरम्यान आहे का? सॉरी, जी हे ए व बी च्या दरम्यान आहे, इथं आहे दिला आहे. ठीक आहे. पण ई हे ए व बी च्या दरम्यान नाही. ई हे ए व बी च्या दरम्यान नाही आहे. हे चुकीचं आहे. हे चुकलं आहे ना. नंतर ई हे जी च्या डावीकडून तिसरे आहे. जी च्या डावीकडून तिसरे. पहिलं दुसरं तिसरं बरोबर आहे. हे एक बरोबर आहे, हे एक बरोबर आहे. नंतर ए व एफ यांच्या दरम्यान चित्र प्रदर्शित केले गेले नाही. ए व एफ हे बरोबर आहे. प्रश्न काय? हा तर प्रश्न आहे चुकीचं विधान निवडायचं आहे. तर चुकीचं विधान हे वाला आहे. समजलं? फोटो काढायचा आहे, काढून घ्या. उर्वरित अध्यायाचं उद्या पाहू. ऑर्डर आणि रँकिंग वाले.